मग कसं यायला लागतंय. खतरनाक खतरनाक. आर धबधबा नॅचरल. तर मित्रांनो तुम्हाला काय तर नवीन धावण्याचा प्रयत्न करतो तर बघा मस्तपैकी. मी पण एन्जॉय करतो, तुम्ही पण करा. तर तुम्ही फक्त रेग्युलर व्हिडिओ बघा आणि मला जरा सपोर्ट पण करा मित्रांनो. व्हिडिओला व्ह्यूज येऊ द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काय असेल ते शिव्या जरी दिल्या तर तुमच्या भावाला राग नाही येणार, काय नाही येणार, आशीर्वाद देणार. तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघत राहा. आता खतरनाक खतरनाक. अर काय बोलताय भावानो, महाराष्ट्राचा सुंदर नजारा. अरे भावानो महाराष्ट्र म्हणजे असा सजलेला आहे, नटलेला आहे. फक्त त्याला हे करता आलं पाहिजे. हे चावी दादा बघ. तर ना महाराष्ट्राला खूप सजवलेलं आहे निसर्गानं, पण त्याला बघता आलं पाहिजे मित्रांनो. कसं वाटतंय मग तुम्हाला? खतरनाक मम्मी कसं वाटतंय? हलक्यात येतं का? यायला लागतंय मग. बाय. पुस बाबा, पुसकाच पुसकाच. चलो 5 रुपये दो रे. आमचे मोठे बंधू काच पुसतात आहे. आम्हाला लवकर हालून असं वाटायला लागलं की लेट झालं का, असं काय तर काय 12 भानगडे लागले ताडव्या. तर अशा रीतीने आपण आता इथे एका तलावावरती थांबलो. तर तुम्ही पुढे बघत राहा, तुम्हाला दाखवतो. जरा लईच तेलकट चेहरा झालाय, पण तुम्ही बघत राहा पुढं. असा आहे नजारा. सातारा बोले तो सातारा बोलते इसको क्या. रीतीनं बघा इथं दोघं आमचे बंधुराज खाली गेले फोटो काढायला. बघा किती नादिक आहेत. त्याचं लगीन करायचंय, पोरगी असली तर सांगा बरं का आम्हाला. नाही व्हिडिओ बनवतोय. हे बघा मदर आणि पोरगा चाललं इकडं फोटो काढायला. कायला मजा लागा. हे फादर इकडं असू दे म्हणते. असा काय सातारचा नजर आहे भाऊ. नाद नाही करायचा. सातारामध्ये सुंदर एवढा आहे ना काय सांग. कसं आहे मग यायलाच लागते. मग कसं यायला लागतंय. कुठं? सातारा एक्सप्रेस डायरेक्ट राजधानी सातारा 007. असलं थोबड बंद करायचं रे. लाईट लावा वाचल. आम्हाला कुठे काय म्हणतात ना इंग्लिश बोलणारे पुरी ऍड नाही ते बघायला. आम्ही गावठे. मग कसं आता यायला लागतंय. कडक पाऊस आलेला आहे. काय म्हणतेस मग? अशा रीतीनं आता आमचं कुसाळ चालू झालं. मान तालुका इकडे काय नाही झालं. बस आपल्याकडे कुसाळ असतं. शरडा मेळा चराय पुरतं. आता पाऊस पडला येईल घेतो. ते न बारक का ती येईपर्यंत परत पाऊस नाही झाला का परत जळून जाणार. ती थोडी मोठं होणार आहे तेव्हा. दुष्काळी भाग आपला. हो मेंढरा ते तो हटाळीन वाडाय पुरतं. पहिले गावाला तू नवीन 2 व्हीलर घेतली का तेव्हा मला ह्या घाटात आलं तर वाट. धबधबा नॅचरल. शेजा आवाज आला. मी घाबरलो. मी घाबरत नाही रे येड्या. हसू नको. मी चालवत असताना मला काय नाही वाटत. प्रत्येकाच असता. असं आपण काय म्हणतात ना एवढं चांगलं सुख सोडून पैशाच्या पाठी पोटाच्या पाठी पळतोय बाई. दुःख होतंय हो. आमच्या आईने इकडेच लग्न केलं असतं तर आम्ही इकडे राहिलो असतो. मुंबईवाला पाहिजे होता आमच्या आईला पण पाण्यांना. आम्हाला घाटी यासाठी म्हणतात कारण आम्ही घाटावर आहे.
रिक्षाला जण आणायला लागलेत बरं काका आता. दादा काय सुख आहे रे आपल्या घरापाशी सुख आहे ना आपण